तर वेलकम स्टुडंट्स. तर अबाउट दॅट इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स, तर त्याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघत होतो. तर दोन फंक्शनचा आपण विचार केला, दॅट इज इन्व्हर्स साइन फंक्शन आणि इन्व्हर्स कोसाइन फंक्शन. आणि मग त्याचे प्रत्येकाचं एक एक उदाहरण विचारात घेऊ. आणि मग बघा, तर वी नो दॅट साइन ऑफ π/6 बिकम्स दॅट ऑफ द 1/2. बरोबर. आणि मग इथं काय घडतंय, दॅट 1/2 बिलॉंग्स टू दॅट ओपन इंटरवल -1 to 1. त्यानंतर π/6 बिलॉंग्स टू दॅट क्लोज इंटरवल -π/2 to π/2. बरोबर त्याच्यामध्येच आहे. आणि हे ज्यावेळेस घडतं, अँड देन वी कॅन से दॅट साइन इनव्हर्स ऑफ 1/2, हा साइन इकडे जातो, इनव्हर्स तयार होतो आणि मग ते आपल्याला मिळतं π/6. आणि मग आपण इथं म्हणतो, अँड देन वी कॅन से दॅट द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ साइन इनव्हर्स ऑफ 1/2 इज π/6. बरोबर. पण दुसरी कुठली व्हॅल्यू जर आपण कन्सिडर केली आणि ती जर याच्यामध्ये नसेल, तर मग मात्र आपल्याला त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू म्हणता येत नाही. कारण त्या ठिकाणी तुमची फंक्शन 1 असेलच असं नाही. कारण या ठिकाणी आपण सर्वांचं त्या डोमेन काय मानलेला होता, साइन इनव्हर्स इज अ फंक्शन फ्रॉम क्लोज इंटरवल -1 to 1 टू क्लोज इंटरवल -π/2 to π/2. मग तेवढ्या पुरतच हे विचारात घ्यायचं झालं. तर हे उदाहरण होतं साइनचं. आपण त्या दिवशी कॉस पण पाहिलं होतं, त्याचं पण एक उदाहरण देऊ, काय अडचण नाही. सिमिलर. त्यानंतर कॉस ऑफ π/6 इक्वल टू, बघा सेम अँगल, कॉस ऑफ π/6 किती असतं त्या ठिकाणी, √3/2, 30 डिग्री. आणि मग बघा हियर √3/2 बिलॉंग्स टू दॅट ओपन इंटरवल -1 to 1. कारण ती किंमत तुमची 1 पेक्षाच कमी असणार आहे. त्यानंतर π/6 also belongs to, आता त्याचा रेंज काय असतो, क्लोज इंटरवल 0 to π. कारण cos 0 1 असतं, cos π -1 असतं. आणि मग आपण म्हणू शकतो, and then we can say that cos inverse of √3/2 becomes that of the π/6. तर अशा रीतीने ह्या 3 गोष्टी कन्फर्म झाल्यानंतरच तुमचा इन्व्हर्स हा एक्झिस्ट होता. कारण ज्याचा त्याचा रेंज किंवा प्रिन्सिपल व्हॅल्यू ज्या इंटरवलमध्ये आहे ती वेगळी असते. आणि म्हणून तर इथं म्हटलं जातं, अँड देयरफॉर प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ कॉस इनव्हर्स ऑफ √3/2 इज π/6. बरोबर. तर असं हे साइन इनव्हर्स आणि कॉस इनव्हर्स बद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. आणि आता तिसऱ्या फंक्शनकडे जाऊ, दॅट इज द इनव्हर्स टँजंट फंक्शन. प्रत्येकाचा विचार करायचा आपल्याला. तसे दिला इनव्हर्स टँजंट फंक्शन. आणि मग इथं पण आता काय घडतंय ते बघा. तर परत आपल्याला माहिती आहे, टॅन इज अ फंक्शन दॅट इज द डोमेन दॅट इज r-, त्याचा डोमेन कसा होता, r-2 n + 1 टाइम्स π/2. बरोबर. ऑड सहगुणक होत्या π/2 चे, सच दॅट n बिलॉंग्स टू दॅट ऑफ द z टू दॅट इज द r. म्हणजे तिथे आपल्याला π/2 त्याच्या छेदस्थानी नको. कारण टॅन म्हणजे कोण, कॉस साइन अपॉन कॉस. कॉस π/2 काय असतं, 0 असतं, तिथं टॅन नॉट डिफाईन होता. मग हा झाला त्याचा ओरिजिनल डोमेन. कारण ह्या डोमेनवरती तर आपली टॅन फंक्शन 1 आणि ऑन टू नाही. म्हणून आपण त्याच्यातलं एक छोटंसं इंटरवल सिलेक्ट करणार आहोत. Now consider that of the tan function now from that open interval -π/2 to π/2 to that of the r. आता आपण कुठे जाणार, त्या ओरिजिनल डोमेन मधला एक छोटंसं इंटरवल कन्सिडर करू. कोणतं, -π/2 to π/2. असे अनेक इंटरवल तिथं पुढे असतात. 3π/2 -3π/2 π/2 काय असेल ते संख्या त्या ग्राफ मध्ये गेले की ते आपल्याला बरोबर मिळतात. आणि मग आता consider that the tan from open interval -π/2 π/2 to r, बरोबर ह्या व्हॅल्यू तिथं नाहीत, कारण r मायनस आहे. म्हणून तर आपण -π/2 आणि π/2 ओपन इंटरवल घेतलंय. लक्षात आलं. आणि मग ड्रॉ इट्स ग्राफ देअर. आणि आपण ग्राफ काढण्यासाठी 2-3 व्हॅल्यूचाच उपयोग करतो बघा. x दॅट इज द tan ऑफ x, काय घेतलं होतं, साध्या अर्थानं -π/4 दॅट ऑफ द 0 दॅट इज द π/4.
मग tan ऑफ x काय असतं तुमचं -1 tan ऑफ 0 sin 0 अपॉन दॅट इज 0 π/4 दॅट इज 1. मग त्या तीन व्हॅल्यूवरून आपल्याला त्याचा ग्राफ प्लॉट करता येतो आणि मग त्यासाठी आता आपलं स्किल ठरलेलं त्या ठिकाणी बघा. आता त्याचा डोमेन रेंज कोण आहे r. याचा अर्थ आपल्याला इकडे y अक्षावरती काही बंधन नाही म्हणजे लाईक ऑफ दॅट x ॲक्सिस y ॲक्सिस ओरिजिन O आणि इथं असणार तुमचं 1 2 3 काय असतील ते 1 2 3 4 इकडे -1 -2 -3 4 -4 काय असेल ते जो साइन आणि कॉस्टला आपण फक्त 1 आणि वजा 1 च्या दरम्यान होता. तर हे निरीक्षणात घ्या व्यवस्थित बघा. दॅट इज π/2 π 3 π/2 दॅट इज 2 π इथपर्यंतच आपण पाहतो. त्यानंतर -π/2 दॅट इज -π -3 π/2 -2 π. मग आता आपण कुठे आहोत फक्त -π/2 to π/2 च्या दरम्यान आणि असा तो ग्राफ पेपर बरोबर तयार होता त्या ठिकाणी बघा. असं विचारात घे थोडंसं एकदम हलक्या हाताने त्याला प्लॉट करा. अगोदर असा ग्राफ पेपर तयार करून घ्या म्हणजे आपल्याला ग्राफ काढायला एकदम सोपं जातं. आणि मग आता दॅट इज -π/2 to π/2 याच्या दरम्यानचा आणि मग बघा -π/4 म्हणजे याच्या दरम्यान म्हणजे -1 येत आहे इथं येत आहे 0 आणि याच्या दरम्यान येत आहे 1 आणि याला मात्र स्पर्श नाही हा. अरण असा तो ग्राफ येतोय tan चा. दॅट इज द ग्राफ ऑफ आवर y = tan x. आता ह्या इंटरवल मध्ये हे घडलं. मग पुढचं इंटरवल कोणतं आहे π/2 3 फक्त यालाच बोल्ड करायचा कारण आपण याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यूचाच विचार करत आहोत. असं अनेक इंटरवल आहेत पुढे सुद्धा छोटे छोटे. मग π/2 3 π/2 परत तशाच पद्धतीने त्याचा ग्राफ. म्हणून तर त्या फंक्शन सगळ्या त्या टोटल डोमेन वरती 1 1 नसतात. इकडं पण बघा आता -π मधून ते जाणार असं ते येणार याला स्पर्श नाही मात्र म्हणजे असं ते डॉट डॉट आहे इकडं नाही स्पर्श करायचा कारण आपण इथं ओपन इंटरवल घेतो. तर अशा रीतीने दिस इज द ग्राफ ऑफ युअर y = tan x. आणि मग एवढ्या इंटरवल साठी मात्र एकाच एक नातं तयार होत आहे. x ची किंमत 1 y ची किंमत 1च त्याला अनेक किमती नाही. इथं आहेत बाहेर तशा इथं पायला 0 ला वगैरे काय असतील ते. तर अशा रीतीने इन दिस डोमेन ऑफ दॅट -π/2 to π/2 ओपन इंटरवल to that of the r that function is 1 1 and onto. आता ती फंक्शन 1 1 आणि onto झाली and therefore आणि मग आता आपण इन्व्हर्स फंक्शन डिफाइन करू. बरोबर त्याला अल्टरनेट करायचा. त्याचा रेंज इन्व्हर्सचा डोमेन याचा डोमेन इन्व्हर्सचा रेंज आणि मग then we can define the inverse of that tangent function denoted by tan inverse from that r to open interval -π/2 to π/2 where बघा आता where that x belongs to r त्यानंतर theta belongs to open interval -π/2 to π/2 such that tan inverse of x equal to theta if tan theta equal to x. तर हे महत्वाचं आहे. त्यावेळेस x बरोबर त्याच्या डोमेन मध्ये येतो थीटा त्याच्या रेंज मध्ये जातो आणि मग आपण डिफाइन करतो tan इन्व्हर्स ऑफ x इक्वल टू थीटा. परंतु तिथं tan थीटा बरोबर अगोदर काय असायला हवं x असायला हवं आणि ते असतंच बरोबर. आणि मग देन ॲट दॅट टाइम ज्यावेळेस हे सगळं काही सॅटिस्फाय होतं ना x त्याच्या डोमेन मध्येच पाहिजे तर आपण त्याच्यावरती ही फंक्शन tan इन्व्हर्स अप्लाय करू शकतो. इमेज कुठे जाते ह्या रेंज मध्ये थीटा बिलॉंग्स टू -π/2 to π. हे सगळं क्लिअर करा. आणि हे कधी घडतं जर tan थीटा इक्वल टू x असेल तर. आणि मग at that time this theta belongs to open interval -π/2 to π/2 is called the principal value of that tan inverse of x. त्यावेळेस त्या थीटाला परंतु एवढ्याच भागामध्ये किंवा त्याच इंटरवल मध्ये आपण त्याला म्हणतो त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू. कोण दॅट इज द थीटा. थीटा बिलॉंग्स टू ओपन इंटरवल -π/2 to π/2 is called the principal value of that tan inverse of x. अशा रीतीने आपण tan इन्व्हर्स ची सगळी इन्फॉर्मेशन मिळवली बरोबर. मग आता त्याचा ग्राफ पण आपल्याला पाहिजे. याचा ग्राफ आहे तुमच्या समोर फक्त त्याच्या विरुद्ध घ्यायचा. आता जे घेतलं होतं बरोबर त्याच्या विरुद्ध घडणार. तर सी दॅट व्हॉट हॅपन्स. मग हा ग्राफ तुम्ही अगोदर प्लॉट करायचा
दोन्ही शेजारी काढा, तुम्हाला बरोबर x अक्षावरच्या किमती y अक्षावरती आलेल्या दिसतील. y अक्षावरच्या किमती x अक्षावरती, कारण tan ला असं आहे तर tan इन्व्हर्सला बरोबर r इकडे आले आणि π/2 तिकडे गेले. फक्त ते ग्राफ रोटेट होता, बघू तरी सुद्धा. आणि मग आता बघू काय घडतंय. दॅट इज अवर x ॲक्सिस ओरिजिन O, दॅट ऑफ द y ॲक्सिस. आता y अक्षावरती स्केल कोणता आहे, सॉरी x अक्षावरती r च. r म्हणजे कोण, 1 2 3 4 काय असेल ते, बरोबर. 5 इकडे पण तसं -1 -2 -3 -4 दॅट ऑफ द -5. y अक्षावरती कोण असणार तुमचं, π/2 बघा. दॅट इज पाय 3π/2. बस आपल्याला एवढंच बस झालं, कारण इथं आपण फक्त -π/2 चाच विचार करतोय, तर तिथंच आपलं प्रिन्सिपल व्हॅल्यू आहे. परंतु बाकीच्या पण गोष्टी तिथं मिळतात. -3π/2 -2π. आणि आता तो ग्राफ पेपर पूर्ण करू. आता हॉरिझॉन्टल फक्त ग्राफ काढायचा. मग आपण व्हर्टिकल लाईन्स काढल्या होत्या ना शॉर्ट कट, पाय मधून जाणार. इथं 3π/2 बघा. आता या ठिकाणी -π/2, इथं -π, इथं -3. म्हणजे आपल्याला थोडंसं त्याची मर्यादा कळते, आपण कुठं जातो कुठं नाही वगैरे. त्यानंतर मग आता डोमेन कोण आहे त्याचा, r 1 2 3 4 इकडे इकडे काय असेल ते. आणि आता आपण याच्याच दरम्यान आहोत. आणि मग बघा tan इन्व्हर्स ऑफ 0 इज 0, बरोबर. वाटल्यास इथे एक छोटासा टेबल देऊ, इथं देतो बघा. x ची किंमत आपण 0 घेतली. tan इन्व्हर्स ऑफ 0 का, tan इन्व्हर्स ऑफ x म्हणजे काय येणार, 0 येणार. x ची किंमत π/4 घेतली. tan इन्व्हर्स ऑफ π/4 1 येतं, कारण tan π/4 इज 1. त्यानंतर x ची किंमत -π/4 घेतली. नाही, एक मिनिट. x ची किंमत 0, x ची किंमत 1. tan इन्व्हर्स ऑफ 1 इज π/4 -1 दॅट इज -π/4. आणि मग आता बघा tan इन्व्हर्स ऑफ 0 0 आलं. त्यानंतर 1 ला किती येते, π/4 म्हणजे याच्या निम्मा, π/4 च्या निम्मा असा इथे येतो बघा. आणि -1 ला काय येत आहे, -π/4 म्हणजे याच्या निम्मा. म्हणजे तो ग्राफ आता -π/2 आणि π/2 ला स्पर्श नाही करणार, तर असा तो जाणार बघा. बघा मग कसा होता ना आता कसा आहे ते बघा. यालाच फक्त बोल्ड करायचं आणि ठळक. परंतु -π/2 π/2 ला स्पर्श नको, कारण ते ओपन इंटरवल आहे. मग जसा याच्यातून जातो तर दिस इज द ग्राफ ऑफ युअर y इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ x whose domain is that of the r, परंतु रेंज मात्र -π/2 to π/2. बरोबर. ती फिगर रोटेट केली की येतात. मग तसंच आता बाकीच्याकडे पण असणार. मग असं ते हलक्या हाताने अगोदर काढून घ्यायचं. इकडं मात्र स्पर्श नाही होऊ द्यायचा. त्याच्याशीच बरोबर येतं समांतर. मग -π मधून एक जाणार, बस बरोबर मिळत त्या ठिकाणी. तर दिस इज द ग्राफ ऑफ युअर y इक्वल टू tan इन्व्हर्स ऑफ x फॉर एक्झाम्पल. आता एक साधं उदाहरण द्या, आताच आहे ना, इथंच बघा. तर बघूया आता काय आहे. तर हे ग्राफ वगैरे सगळं व्यवस्थित बघा, एकदम छान मिळतात ना ते. आणि मग फॉर एक्झाम्पल मग आपण साइन आणि इन्व्हर्स दोन्ही एकत्र देते. आता ज्याचं त्याचं लगेच देण्याचा प्रयत्न करू. तर सी दॅट वी नो दॅट tan ऑफ π/4 इक्वल टू 1. बघा आता ते घडतंय का ते. त्यानंतर ॲट दॅट टाइम 1 बिलॉंग्स टू दॅट ऑफ द r, π/4 बिलॉंग्स टू -π/2 टू π/2. तर π/1 हा त्याच्यामध्ये आहे, π/4 सुद्धा त्या डोमेन मध्ये आहे. लक्षात आलं. आणि मग बघा अँड देअरफॉर वी डिफाइन tan इन्व्हर्स ऑफ 1 इक्वल टू π/4. आता बरोबर एक r मध्ये आला, π/4 त्याच्या रेंज मध्ये जाणार. इफ दॅट नाही, इफ म्हणायची गरजच नाही, कारण तुम्ही tan π/4 इक्वल टू 1 घेतलेलंच आहे. आणि मग म्हणायचं अँड देअरफॉर द प्रिन्सिपल व्हॅल्यू ऑफ tan इन्व्हर्स ऑफ 1 इज दॅट ऑफ द π/4. बरोबर त्याच्या दरम्यान आहे. त्याप्रमाणे तुम्ही कुठलीही किंमत घेऊ शकता, चेक करू शकता. तर दिस इज द टोटल इन्फॉर्मेशन फॉर दॅट ऑफ द इन्व्हर्स टँजंट फंक्शन. तर 3 मूळ फंक्शन झाल्या, इन्व्हर्स साइन फंक्शन, इन्व्हर्स कोसाइन फंक्शन, इन्व्हर्स टँजंट फंक्शन. आता त्यांच्या रेसिप्रोकल कडे जाऊ. म्हणजे आता इन्व्हर्स पण आणि रेसिप्रोकल पण, तर दोन्ही गोष्टीचा आता विचार करायचा. तर पुढचं जाऊ. दॅट इज द इन्व्हर्स ऑफ द साइनचा बघू. कोसेकंड म्हणजेच कोसेक, SECANT, इन्व्हर्स कोसेकंड फंक्शन.
बघा आता. आणि मग आता इथं सुद्धा आपण कोसेकंडचा मूळ डोमेन काय होता आणि इथं काय घ्यावा लागेल लक्षात आलं. जसं साईनचा आपण -π/2 to π/2 घेतला क्लोज इंटरवल, टॅनचा आत्ताच घेतला ओपन इंटरवल -π/2 to π/2. आता कोसेकंडचा काय होता बघा. ओरिजिनल असा आहे बरोबर. ओरिजिनली कोसेक इज अ फंक्शन फ्रॉम r मायनस, कोसेक म्हणजे साईनचा रेसिप्रोकल, याचा अर्थ 0 नको, कारण साइन 0 असता म्हणजे that is r minus n pi, n belongs to z to that of the r minus open interval -1 to 1. असा त्या कोसेक फंक्शनचा डोमेन आणि रेंज आहे. तर ही मूळ भाषा झाली. आणि मग आता आपल्याला कोसेकचा ह्या पार्टमध्ये तर त्या फंक्शन त्या पिरियड ऑफ दॅट ट्रिगोनोमेट्री फंक्शन्स दे डू नॉट 1 1 अँड ऑन टू, तर त्या 1 1 आणि ऑन टू नाही. म्हणून आपण आता इथं कोसेकला कसं डिफाइन करायचं. कोसेक इज अ फंक्शन फ्रॉम, मग साइनचा जो डोमेन होता तोच घ्यायचा. जसं इथं r आहे ना, मग त्याला आपण काय घेणार -π/2 to π/2 बरोबर. साइनचा जो होता तोच, परंतु कोसेकला 1/sin असतं आणि sin 0 हे 0 येतं, म्हणून तर हे नॉट डिफाइन होतं. म्हणून त्याच्यातून हा पार्ट डिलीट करायचा n π, आणि इथं पहिला n 0 चा काय असतो सिंगलटन 0. -π/2 to π/2 च्या दरम्यान काय येतं दॅट इज अ सिंगलटन 0 2. रेंज मात्र तोच r मायनस ओपन इंटरवल -1 to 1. तर इथं थोडं कोसेकला आणि त्या सेकला लक्ष ठेवायचा, कारण साइनचा जो डोमेन असतो तोच कोसेकचा येतो, परंतु कोसेक मध्ये मात्र छेदस्थानी साइन असतं, म्हणून तर 0 डिलीट केलं का 1/sin 0 दॅट इज नॉट डिफाइन. रेंज मात्र तोच. आणि ह्या नवीन डोमेन साठी आणि मग आपण म्हणणार फॉर दिस डोमेन नाउ दॅट फंक्शन बिकम्स 1 1 and on to फ्रॉम इट्स ग्राफ. म्हणून आता त्याचा ग्राफ काढणं गरजेचं आहे. तेवढ्याच भागामध्ये बरोबर ते फंक्शन एकास एक व्हॅल्यू प्राप्त करून देते, अनेक व्हॅल्यूला एक व्हॅल्यू मिळत नाही. लक्षात आलं. म्हणून तर आपण तिथं त्या फंक्शनचा इन्व्हर्स मिळवू शकतो. लक्षात आलं. आणि आता त्याचा ग्राफ काढायचा प्रयत्न करू. आणि मग आपण 11वी मध्ये ते ग्राफ काढले होते. तर आता इथे बघा, आता इथं कोसेकचा ग्राफ काढायचा म्हणजे अगोदर साइनचा ग्राफ माहित पाहिजे, तर कोसेकचा पटकन येतो आणि मग इन्व्हर्सचा पण पटकन मिळतो. तर सी दॅट. तर बघूया आता काय घडतंय. इथं ग्राफ काढण्याचा प्रयत्न करू. लाईक ऑफ दॅट सी दॅट. परत आपल्या ह्याच्यासारखंच इन्फॉर्मेशन दॅट इज नाउ हिअर 1 मायनस, आता तो नाही त्या ठिकाणी, तर इथं 1 घेऊन इथं -1 घेऊ. याच्या आतमध्ये यायचं नाही बरोबर, कारण तो पार्ट रेंज हा y अक्षावरती असतो, डोमेन हा x अक्षावरती असतो. आपल्या x अक्षाच्या किमती ठरलेल्या π/2 पाय दॅट इज 3π/2 2π. इकडे पण तेच -π/2 -π -3π/2 -2π. मग व्हर्टिकल पण नाही, हॉरिझॉन्टल पण लाईन आखून घेऊ. याच्या आतमध्ये आपल्या कोसेकचा ग्राफ यायलाच नको. याच्या पण आतमध्ये नाही येणार. तर असं ते आहे ना. मग आता अगोदर साइनचा ग्राफ काढून घ्यायचा, तो आपल्याला पटकन माहिती आहे. sin 0 0, sin π/2 1. तो ग्राफ असा येतो. त्याला फक्त मी हलक्या हाताने प्लॉट करतो. 3π/2 2π म्हणजे -π/2 ला -1 आले, -π ला 0, 3π/2 ला परत 1. तर असा तो ग्राफ कोणाचा आला इथं y = sin x चा. त्याला थोडस आणखी एकदम हलक्या हाताने प्लॉट करतो. अगोदर अंदाज घेतला आणि मग क्लिअर केलं. तर असा तो ग्राफ आला साइनचा बरोबर. बघा sin π/2 1, sin 0 0, sin -π/2 -1. आणि मग आता तुम्हाला कोसेकचा ग्राफ बरोबर त्या ठिकाणी मिळतो. मग आता आपण कुठे आहोत -π/2 to π. आता व्हर्टिकल लाईन्स काढा. याच्या बाहेर जायचं नाही बघा आपल्याला. बाहेर बाकीचे आहेत ब्रांचेस, म्हणजे इथून पुढे पण ती असते ना 1 1 आणि आणतो, पण तू सेपरेटली फक्त एवढ्याच भागापुरता विचार करायचा, बाकीचं आपण त्या ठिकाणी काही गरज नाही. तर असा तो साइनचा ग्राफ आला. म्हटल्यास थोडासा मी आणखी ठळक काढतो म्हणजे आपल्याला कोसेकचा पटकन मिळवता येईल. तर असं ती स्पायरल डायरेक्शन साइनचा ग्राफ होता.
म्हणजे आपल्याला साईनच्या ग्राफची पण इथं टोटल इन्फॉर्मेशन मिळाली. आता ह्या एकला मी थोडंसं इकडं लिहितो हा, कारण तिथं आपला ग्राफ येणार आहे सेकचा, दॅट इज -1. आणि मग आपल्याला माहिती आहे दॅट ग्राफ ऑफ दॅट सेक एक्स इज लाईक ऑफ हिअर, आणि मग तो याच्या बरोबर विरुद्ध असतो हा, तर कारण की त्याची इन्व्हर्स फंक्शन आहे. तर अशी एक ब्रँच येते 0 to π च्या दरम्यान लाईक ऑफ दॅट. त्यानंतर इकडं आली 0 नाही आता, त्यामुळे मी इथं त्या y अक्षाला स्पर्श नाही केला, इकडं पण त्या पायला स्पर्श नाही करणार आपण, बरोबर. इथं -π आहे ना, तर सी दॅट. आणि एवढाच पार्ट आता मी बोल्ड करणार आहे, इथपर्यंतच फक्त, पुढचा पण नको आहे, बरोबर. त्यानंतर आता इकडे आलं 0 नाही, त्या π/2 च्या 0च्या राईट साईडला π/2 पर्यंत π/2 सुद्धा आहे त्याच्यामध्ये. त्यानंतर आणि 0 ते 1 च्या दरम्यान आपण आहोत का, नाही. त्यानंतर आता बघा सॉरी, त्यानंतर आता -π/2 ची ब्रँच बरोबर ह्याच्या विरुद्ध येते ना ती, म्हणून मी तिकडं आता -1 ला इकडे घेतो, मला इकडे घेतलं होतं, तर ही व्हॅल्यू आहे ना त्यात, परंतु वायला मी स्पर्श नाही करणार, फक्त एवढाच भाग मी बोल्ड करणार, आणि हे तर आहेच तिकडं, परत याला स्पर्श नाही. तर असा हा जो पार्ट आहे ना, दिस पार्ट विच इज बोल्ड ओनली हिअर, फक्त एवढाच भाग आपल्या ग्राफचा असणार, इथून इथपर्यंत एवढे एक चंद्रकोर आणि एवढे एक चंद्रकोर, that is our graph of that is y equal to sec inverse of x. आणि बाकीच्या ठिकाणी तर असतं बघा. मग ह्या बाकीच्या ब्रँचेस तुम्ही फक्त आपल्या माहितीसाठी ड्रॉ करा. 3π/2 ची इकडं, -3π/2 च्या आणि 3π/2 ची इकडे येते, तर असं ते आहे. तर बाकीच्या सुद्धा ब्रँचेस त्या ठिकाणी आहेत. तर दिस इज द ग्राफ ऑफ युअर y इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ x. बघा त्या ठिकाणी त्याच्या व्हॅल्यू y अक्षाला स्पर्श करत नाही, याचा अर्थ तो 0 त्याच्यात नाही. -π/2 ला बरोबर इथं तुमचं -1 आलं, π/2 ला इथं 1 आलं, आणि आपला जो ग्राफ आहे ही ब्रँच आणि ही ब्रँच ती बरोबर -1 आणि 1 च्या बाहेर आहे, कारण इथं त्याचा रेंज आहे ओपन इंटरवल -1 to 1. तर दिस इज द ग्राफ ऑफ युअर सेक इन्व्हर्स ऑफ एक्स. तर एकदम चांगल्या रीतीनं तो मिळाला, तरी परंतु ऑब्झर्व दॅट काय नाही प्रश्न, दॅट इज व्हेरी वेल, बरोबर आहे. 3π/2 चा वरतीच आहे, आणि मग दॅट इज द ग्राफ ऑफ आवर y इक्वल टू सेक इन्व्हर्स ऑफ एक्स. तर साईनचा आला 1 मिनिट, तर हा y नाही, हा सेकचा झाला मला वाटतं, तरी मला शंका आलीच, काहीतरी भानगड होते, कारण आपण अगोदर कोसेक मध्ये आहोत, आता आम्हाला इन्व्हर्स डिफाईन करायचा आहे त्याचा. दिस इज द ग्राफ ऑफ युअर y इक्वल टू सेक एक्स इन दॅट इंटरवल. म्हणून आता मी त्याला इकडे काढून ठेवलं, मग त्याला फक्त असं रोटेट करायचं, बरोबर तुम्हाला सेक इन्व्हर्सचा ग्राफ प्राप्त होईल. त्याला थोडा वेळ तसंच ठेवता. तर अगेन नोट दॅट हा y इक्वल टू साइन एक्स झाला, तर हा कोणाचा झालाय, y इक्वल टू सेक एक्स चा, बरोबर. y 1 मिनिट, y इक्वल टू अगेन कन्फ्युजन, साइन आहे ना, याचा अर्थ कोण, कोसेक पाहिजे परत. तर हे ग्राफ थोडेसे काळजीपूर्वक घे. साइनचा रेसिप्रोकल कोसेक आहे ना, सेक कसं काय, दॅट इज अ कोसेक एक्स, दॅट इज y इक्वल टू कोसेक एक्स. तर क्लिअर दॅट. अगेन नोट दॅट cosec is a function from -π/2 π/2 minus singleton 0. म्हणून आपण इथं तो ग्राफ काढताना कोसेकचा या y अक्षाला स्पर्श केलेला नाही, इथं पण y अक्षाला स्पर्श नाही. तर ही एक ब्रँच आहे -π/2 to π/2, म्हणजे ती अशी येते बघा, ह्या साईडला 1 आणि ह्या साईडला अशी, म्हणजे इथून इथपर्यंत 0 to π/2 च्या दरम्यान एवढाच भाग येतो. पुढे आपण ते कनेक्ट केले त्याला, आणि हा एवढा पार्ट येतो. हा ग्राफ झाला तुमचा y इक्वल टू कोसेक एक्स चा, y इक्वल टू कोसेक एक्स. माझ्याकडनं ते शेक झालं, व्हेरीफाय दॅट. आपण व्हेरिफिकेशन मध्येच आहोत, झालं. तर साइन आणि कॉस कोसेकचा रेसिप्रोकल, म्हणजे साइनचा रेसिप्रोकल कोसेक, त्याचा ग्राफ मिळाला. आणि मग आता तेवढ्या भागामध्ये इन दिस पार्ट कोण, -π/2 π/2 आणि 0 नसताना, म्हणजे ह्या पण व्हॅल्यू त्याच्यामध्ये नाहीत, then that function becomes 1 1 and on 2.
आता मात्र ती फंक्शन त्या ठिकाणी 1 1 आणि ऑन टू झाली. And therefore for this domain and range we define the function cosec inverse as. आणि मग आता ती cosec inverse कशी डिफाइन करणार तर परत इकडे घेतो थोडंसं, कारण हे समोर पाहिजे म्हणजे आपल्याला ग्राफला थोडीशी अडचण येत नाही. तर इकडं बघूया काय होत आहे. And therefore cosec inverse is a function from r minus open interval, तिथं सुद्धा त्या व्हॅल्यू नाही था, टू that close interval minus pi by 2 to pi by 2 minus that singleton 0. तर इथं तो इन्व्हर्स देतो आणि हा राहते इथं कोसेकचाच आहे तो. आता तोच भाग इथं आला ना, मायनस पाय बाय 2 टू पाय बाय 2 मायनस दॅट सिंगलटन 0. तर इथं होता आपण इकडं आहे आपलं साइन आणि कॉसचा ग्राफ झालं. मग कोसेक इन्व्हर्स ऑफ x इज अ फंक्शन फ्रॉम r मायनस ओपन इंटरवल मायनस 1 to 1 to close interval minus pi by 2 minus singleton 0 where बघा where x belongs to r minus open interval minus 1 to 1, theta belongs to close interval minus pi by 2 minus singleton 0 and defined as tan inverse of x equal to theta, sorry cosec inverse, tan डोक्यात राहते, cosec inverse of x equal to theta if that cosec theta equal to x. तर हे सगळं तिथं आलं पाहिजे. ज्याच्यावरती cosec inverse अप्लाय करायचा तो त्याच्या डोमेन मध्ये पाहिजे, जी त्याची व्हॅल्यू येते थीटा ती त्याच्या रेंज मध्ये पाहिजे. म्हणून तर हे दोन वाक्य महत्वाचे. आणि हे आपोआप येतं cosec theta equal to x, then we can get cosec inverse of x equal to theta. झालं. त्यानंतर आणि मग आता त्याचा रिमार्क आहे, मग टॅनचा पण रिमार्क आहेचा, tan इन्व्हर्स ऑफ tan इन्व्हर्स ऑफ x equal to x आणि tan इन्व्हर्स ऑफ tan of y equal to that of the y, where x belongs to that r and y belongs to that open interval minus pi by 2 to pi by 2. तर तो पण रिमार्क तिथं आहेच. तर असं ते काही काही गोष्टी छोट्या छोट्या शिल्लक राहतात तर त्या कन्फर्म करत चालायचं झालं. also here for cosec inverse of x, हे सगळ्यांसाठी घडतात त्या ठिकाणी जसं आपल्या मॅट्रिक्स प्रमाणे x, आणि x हा असणार आता r मायनस ओपन इंटरवल मायनस 1 to 1 आणि cosec inverse of that cosec y, that is y where y belongs to that close interval minus pi by 2 minus singleton 0. तर त्याच्याच दरम्यान त्या व्हॅल्यू असणार. आता राहतो प्रश्न त्या ग्राफचा, आणि मग आता आपण त्याचा पण ग्राफ याच्यावरूनच काढायचा, बरोबर मिळतो त्या ठिकाणी. तर बघू. तर आता आपण -1 1 ला जात आहोत, तर डायरेक्ट तो ग्राफ तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. तर बघू आता. तर हे सगळं आलं, तर त्याला रिमूव्ह करूया आणि ग्राफ काढून मग तुम्हाला त्याचं एक उदाहरण स्पेशली वी कॅन डिस्कस. तर सी देअर. मग आता काय आलं, x अक्षावरच्या व्हॅल्यू y अक्षावरती येणार, म्हणजे तो ग्राफ आता तुमचा हॉरिझॉन्टलचा व्हर्टिकल तयार होणार. बघा इन दिस वे. त्यानंतर x अक्षावरती y च्या किमती येतील. मग आता x अक्षावरती कोण आहे, r मायनस r, म्हणजे 1 2 3 4 लाईक ऑफ दॅट. इकडे आहे -1 -2 -3 आणि याच्या आतमध्ये आपण नसणार, त्याला लगेच रिस्ट्रिक्ट करून घ्यायचा झालं. याच्या बाहेरच आपल्या कोसेक इन्व्हर्सचा ग्राफ आला पाहिजे. इकडे असणार तुमचं पाय बाय 2 दॅट ऑफ द पाय 3 पाय बाय 2 2 पाय. इकडे असणार मायनस पाय बाय 2 मायनस पाय, हे ठरलेलं स्केल आहे, -3 पाय बाय 2 -2 पाय. म्हणजे x अक्षावरचं स्केल y अक्षावरती आलं, y अक्षावरचं स्केल x अक्षावरती आलं, कारण समोरच बघा हा रेंज इथं झाला डोमेन, हा डोमेन इथं झाला रेंज. म्हणून तर इन्व्हर्स मध्ये त्या व्हॅल्यू बरोबर अल्टरनेट होत जातात. आणि मग आता बघा
मग आपण आता -1 आणि 1 च्या दरम्यान नाही, परंतु 1 ला होता. मग इथं ब्रँच कुठे आली तुमची π/2 च्या अप्पर साईडला. मग इथं पण तसेच मिळेल. याची पण ग्राफ पेपर पूर्ण करून घे. π/2 -π 3π/2 इकडं -π/2 -π -3π/2 2π झालं. आता ती ब्रँच कुठे येते π/2 ची इथे येते. बघा अशी इथे येणार. म्हणजे तो हा जो हा पॅराबोलिक पार्ट आहे ना, तो आता π/2 च्या अप्पर साईडला होता, तो π/2 च्या राईट साईडला असणार. हा पार्ट इथं येणार. आणि मग आता बघू काय घडते ते. तर परंतु एक साक्षाला स्पर्श नाही आता, कारण त्याचा रेंज म्हणजे जो काही आहे तो तुमच्या 1 आणि -1 च्या बाहेरच आला पाहिजे. आलाय का बरं? आलाय की इथं 1 च्या बाहेर आहे, काही प्रश्न नाही. तर इथून इकडं आलो होता आपण. आणि तसंच आता मग तसंच कुठे येणार तुम्ही आता? इकडं ह्या 1 च्या इकडं. मग इथं -π/2 ला आहोत आपण, बरोबर. मग इकडं काय असणार आहे? तर ह्या 1 च्या इकडंच आपण असणार. म्हणजे π/2 ला जी ब्रँच होती त्याची आता -π/2 ची तयार होते. तर 1 च्या लेफ्ट हँड साईडला इकडं. तर असं त्या याच्या आतमध्ये तर नाही येणार आपण, -1 आणि 1 च्या, परंतु असं ती इथं येईल बघा. तर अशी ती ग्राफ येते. म्हणजे एक साक्षाला स्पर्श होते का? अजिबात नाही. दॅट डू नॉट टच टू दॅट ऑफ द एक्स ॲक्सिस. कारण रे डोमेन आपला आहे r मायनस दॅट ओपन इंटरवल, बरोबर. तर असं त्या ह्या r मायनस ना, बरोबर, त्या व्हॅल्यू आपल्या बरोबर 1 आणि -1 च्याच बाहेर आहेत, काही अडचण नाही. त्या दुसऱ्या ब्रँचेस आहेत त्या ठिकाणी 3π/2 ची वरती असणार आहे. या ठिकाणी 3π/2 ला जशी तिकडं आहे ना तशी तिकडं लेफ्ट हँड साईडला येते. फक्त स्मॉल वे वी कॅन प्लॉट. इकडं -3π/2 ची इकडं येते, अशा रीतीने. परंतु आपला ग्राफ फक्त एवढाच आहे, जेवढा मी बोल्ड करतोय ना ठळक, तेवढाच भाग येतो. y = कोसेक इनव्हर्स ऑफ x. हा पार्ट आणि हा पार्ट, हा पण त्याच्यात येत नाही. मग त्याला थोडंसं आणखी मोठं बोल्ड करतो. इथं पण देतो y = कोसेक इनव्हर्स ऑफ x. मग बाकीच्या ब्रँचेस आहेतच ना. मग हा पार्ट आणि हा पार्ट येतो, हा पार्ट आणि हा पार्ट येतो. तर दिस इज द ग्राफ ऑफ युअर कोसेक इनव्हर्स ऑफ x. तर अशा रीतीने तुम्हाला कोसेक बद्दलची पण टोटल इन्फॉर्मेशन मिळाली. तर हा ग्राफ समोर असला ना की हा येतो. इथं π/2 च्या अप्पर साईडला, तिथं π/2 च्या राईट साईडला, इकडं लेफ्ट साईडला, इकडं म्हणजे बिलो साईडला, इकडं लेफ्ट साईडला. तर असे ते ग्राफ येतात. पुस्तकात परत तुम्ही बघा, व्यवस्थितरित्या ड्रॉन करा. त्यानंतर आता एक उदाहरण छानसं घेऊ त्याचं. तर आता कोसेक बघा, म्हणजे कोसेकचा रेंज काय होता? म्हणजे कोसेक इन्व्हर्स डिफाइन करण्यासाठी कोसेक इन्व्हर्स इज अ फंक्शन फ्रॉम r मायनस ओपन इंटरवल -1 to 1 टू क्लोज इंटरवल -π/2 π/2 मायनस दॅट सिंगलटन 0. हे महत्वाचं आहे, कारण त्याची व्हॅल्यू ही तुमची तिकडे जाते. आणि मग आता बघा, नाउ वी नो दॅट कोसेक ऑफ, बघा, we know that cosec of 30 degree that is the 2, बरोबर. cosec of π/6 becomes that of the 30 degree. cosec of π/30 degree equal to 2, कारण sin π/6 equal to 1/2. त्यानंतर here 2 belongs to, बघा, 2 belongs to r minus open interval -1 to 1. -1 आणि 1 हे तिथं नाही, आणि 2 आपला त्याच्या दरम्यान येणार का? अजिबात नाही येणार, कारण 1 इथं असणार ना, म्हणजे संख्या रेषा 1 इथं आणि -1 इथं, तर 2 इकडे जातो. म्हणून तो ग्राफ आपला असा होता बघा, ह्या पार्ट मध्ये होतो आपण. तर हे सगळं निरीक्षणात घ्या, बरोबर येते त्या ठिकाणी. 2 belongs to r minus open interval -1 to 1 आणि π/6 belongs to that, आणि ते सुद्धा इथं आहे. क्लोज इंटरवल -π/2 to π/2 मायनस दॅट सिंगलटन 0. तर हा बरोबर आहे, -π/2 to π/2 मायनस सिंगलटन 0. आणि म्हणून, आणि मग आता आपण म्हणणार आहोत, and therefore we can say that cosec inverse of 2 equal to π/6.
त्यावेळेस आपण त्या दोनची कोसेक इन्व्हर्स कोण येते π/6 आणि का त्याला हे 3 कारण त्याची व्हॅल्यू त्याच्या डोमेन मध्ये पाहिजे π/6 ही त्याच्या रेंज मध्ये पाहिजे आणि हे पण घडलं पाहिजे आणि मग at that time π/6 is called the principal value of that cosec inverse of 2 and in general that theta is called the principal value of that cosec inverse of x. तर असा तो इन्व्हर्स कोसेकंट फंक्शनच्या बद्दलची इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर तर आता अजून 2 फंक्शन राहिल्यात तर याचा थोडासा तुम्ही विचार करा व्यवस्थित. तर इथंच थांबू म्हणजे थोडं आपण पुढे जाऊ. हे एकाच दिवशी झालं म्हणजे आणखी तुमच्या ह्याला थोडंसं हे होतं. तर काय नाही झालंय आपली वेळ.